निश्चितपणे येणाऱ्या अभ्यंगतांना जर सिक्युरिटीनी या ठिकाणी आतमध्ये येण्याकरता मज्जाव केला असेल तर मी त्यांना धन्यवाद देतो. सर, भाजपचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी म्हटले की अजितदादा 4 महिन्यापासून फाईल घेऊ नये, ॲग्रिकल्चर कॉलेजच्या फाईलवर सही करत नाही. असं आहे की हे कृष्णा खोपडे हे भाजपचे आमदार आहेत, ते नागपूरचे आहेत. त्यांना जर अशा पद्धतीनं धमक्या येत असतील, मला माहीत नाही, मी काय बघितलं नाही, तर तुम्ही साधारणपणे या राज्यामध्ये कोण सुरक्षित आहे? सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार सुद्धा सुरक्षित नाहीत. त्यामुळं सर्वसामान्य माणूस या राजवटीमध्ये सुरक्षित नाही, पत्रकार सुरक्षित नाही, त्या ठिकाणी नागरिक महिला सुरक्षित नाहीत. आणि म्हणून हे सरकार आणि या सरकारच्या कारकिर्दीमध्ये सुरक्षा व्यवस्थेचे आणि त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचे किती 3-13 वाजलेत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कृष्णा खोपडेनं आली धमकी. भाजपचे आमदार चरणसिंग ठाकूर म्हटले की अजितदादा 4 महिन्यापासून ॲग्रिकल्चर कॉलेजच्या फाईलवर सही करत नाहीये. असं आहे की ज्या वेळेला विरोधकांच्या फायली थांबवून ठेवल्या जातात, फायली कसल्या आमच्या फायलीच नाही, विकास कामांच्या फायली असतील, त्यावेळेला सत्ताधारी पक्षाच्या लोकांना आनंद वाटला होता. आता हळूहळू ही सुई जर त्यांच्याकडे वळली असेल तर बरं झालं. भाजप ज्यावेळेला पूर्णपणे बहुमतात येईल त्यावेळेला वेगळा विदर्भ जो आहे हा केला जाईल किंवा त्या दृष्टीनं विचार केला जाईल. बावनकुळेंनी सुद्धा असंच विधान 2 दिवसापूर्वी केलं होतं. असं आहे की 2014 पूर्वी भारतीय जनता पार्टीचं वेगळ्या विदर्भामधलं काय काय मत होतं, श्रीहरी अणेपासून सगळी जरा रेकॉर्ड काढून बघा बाळानो. शेवटी कथनी आणि करणी ह्याच्यामध्ये फरक न करतील तर ते भाजपवाले कसले.